नमस्कार. चिपळूण ते रत्नागिरी हा खरं तर प्रवास ट्रेननी करणं लोक पसंत करतात. कारण म्हणजे रस्त्यावरचे खड्डे असतील किंवा रस्त्यावरची वळणं असतील आणि प्रवासासाठी लागणारा वेळ हा सगळा जर पकडला तर मग मुंबई गोवा महामार्ग जो आहे याच्यावरचा जो प्रवास आहे हा प्रवास बऱ्याच वेळेला अतिशय संतापजनक असा प्रवास असतो. तर आज योगायोगाने चिपळूणपासून रत्नागिरीपर्यंतचा प्रवास आपण करतोय. मागच्या वेळेला मी खेड ते चिपळूण हा रस्त्याचा व्हिडिओ केला होता. तर आता यावेळेला चिपळूणपासून ते रत्नागिरीपर्यंतचा हा जो रस्ता आहे हा आपण बघणार आहोत. सध्या मी आहे बहादूर शेख नाका या ठिकाणी. आता इथून आपला प्रवास सुरू होतोय ते रत्नागिरीपर्यंत. तर आता बघूया. सध्या हा जो ओव्हरब्रिज आहे बहादूर शेख नाका इथला, हा ओव्हरब्रिज मागच्या वेळेला धडाम करून पडलेला होता है ना, आणि फार मोठा आवाज झालेला होता, नुकसान झालेलं होतं. तर पुन्हा एकदा या ठिकाणी बहादूर शेख नाका ब्रिजचं काम चालू आहे. ओव्हरब्रिजचं आता कधीच पूर्ण होणार माहिती नाही, परंतु पिलर्स तर बांधून रेडी आहेत. आजूबाजूला जी हॉटेल्स वगैरे आहेत त्या हॉटेलचं किंवा इथलं व्यावसायिक आहे त्या व्यावसायिकांचं बऱ्यापैकी नुकसान होणार आहे. आणि आता मला काही कळत नाही, हे बघू शकता हे जे काम आहे आता परत तोडायचं काम चालू आहे आणि पुन्हा एकदा तोडून मग परत कशासाठी बनवतात काय माहिती. सध्या आपण आलेलो आहोत पॉवर हाऊस चिपळूण या ठिकाणी. बहादूर शेख नाका सोडल्यानंतर पॉवर हाऊस आणि रस्ता तर चांगला आहे, म्हणजे संगमेश्वर पर्यंत तुम्ही जाताय तर रस्ता तुम्हाला चांगलाच भेटणार आहे, याच्याबद्दल कुठलीच शंका नाही, दुमत नाही आहे. परंतु संगमेश्वर पासून ते मग पुढे रत्नागिरीपर्यंत रस्ता कसा आहे ते आपल्याला बघायचं आहे. चिपळूणवरून आपण सावर्ड्यापर्यंत आलेलो आहे, म्हणजे सावर्डा येणे अजून बाकी आहे. तरी पण रस्ता जो आहे तो अप्रतिम, अतिशय सुंदर आणि रस्त्यावर अजिबात खड्डे नाहीत. त्याच्यामुळे फक्त कोकणातले रस्ते म्हटल्यावर थोडंसं नागमोडी वळणं असतात, त्याच्यामुळे ड्रायव्हिंग करताना एक वेगळ्या प्रकारचं कौशल्य लागतं. त्याचबरोबर थोडीशी सावधानता पण लागते. अदरवाईज रस्ता तुम्ही बघू शकता एकच नंबर. आपण मुंबई पुण्यातून कुठून पण येत असाल, आता कोकणातला रस्ता हा अतिशय सुगम होतोय. त्याच्यामुळे मग येत्या काळामध्ये जे पर्यटन आहे हे पर्यटनसुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं. पण एकच गोष्ट आहे की कोकणातला रस्ता आहे त्याला नागवळणी आणि शार्प टर्न असतात, त्याच्यामुळे थोडंसं ड्राईव्ह करताना केअरफुली करावं ही आपल्या सगळ्यांना विनंती आहे. ते की प्रत्येक वेळेला प्रवास करताना जो तुम्हाला मनमोहक असा आनंद समाधान मिळतं ती वेगळी गोष्ट आहे. त्याचबरोबर जर का आपल्याला प्रवासाची आवड असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टीचा अतिशय मनमुराद आनंद घेऊ शकता ड्रायव्हर सीटच्या कडेला बसून. अर्थात आता इथून सावर्डे 3 किलोमीटर, रत्नागिरी 74 किलोमीटर आणि गोवा 334 किलोमीटर असणार आहे. आणि चिपळूणवरून प्रवास करता करता आपण येऊन पोहोचलेलो आहे सावर्डा या ठिकाणी. इथून आरवली तुम्हाला 13 किलोमीटर असणार आहे, रत्नागिरी 71 किलोमीटर आणि गोवा 330 किलोमीटर साधारणपणे. आणि सावर्डे सोडल्यानंतर आता इथे बघू शकताय हा जो ओव्हरब्रिज झालेला आहे, ओव्हरब्रिज तुमचा वेळ तर वाचवणार आहे, त्याचबरोबर प्रवासाची मजा आणि अतिशय बघताना हे खूप सुंदर वाटतंय लांबून. आणि ज्या वेळेला कोकणामध्ये पाऊस जास्त किंवा पाऊस प्रमाण जेव्हा जास्त असतो त्यावेळेला हा सगळा परिसर आहे हा हिरवाईने नटलेला असतो. त्याचबरोबर अतिशय मनमोहक असं वातावरण यावेळेला बघायला मिळू शकतं. आरवलीच्या अगोदर या ठिकाणी अशा प्रकारे टोल तयार केलेला आहे. आता आपण येऊन पोचलेलो आहे आरवली येथे. आणि आरवलीचं वैशिष्ट्य असं आहे की आरवलीमध्ये तुम्हाला गरम पाण्याचं कुंड किंवा गरम पाण्याचे झरे तिथे येऊन तुम्ही आनंद घेऊ शकता. रस्त्यावरूनच तुम्हाला ती जागा मी दाखवू शकतो. आरवली गाव म्हणजे प्रथमेश लगाटेचं गाव. लिटिल चॅम्पियन जी पहिला विजेता होता त्याचं हे गाव आहे. आणि या बाजूला आपण बघू शकताय गरम पाण्याचे झरे आणि मंदिर पण आहे. या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. अशा प्रकारे काही ठिकाणी
ज्या ठिकाणी काम बंद आहे किंवा अजूनही अंडर कन्स्ट्रक्शन आहे त्या ठिकाणी मग पुन्हा एकदा 1 वे सुरू होतो, काही वेळानंतर पुन्हा 2 वे सुरू होतो. त्याच्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना थोडीशी खबरदारी घेणं या कारणासाठी जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं आहे. आणि मला असं वाटतं की हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या सगळ्यांना खूपच फायदेशीर होणार आहे, जेणेकरून हा जो रस्ता आहे मुंबई गोवा महामार्ग, हा महामार्ग त्याचं काम किती चालू आहे, किती बंद आहे, किंवा कुठल्या ठिकाणी काय प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून याची माहिती होणार आहे. जसं की या 2 रस्त्यांच्या मध्ये हा जो खंदक तयार करून ठेवला आहे यालासुद्धा काहीतरी बॅरिगेट असणे किंवा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही प्रावधान असणं हे जास्त गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांनाच असं वाटतं की आपला जो कोकणचा रस्ता आहे हा लवकरात लवकर चांगला व्हावा, जेणेकरून कोकणाचा जो विकास आहे हा पर्यटनाच्या माध्यमातून जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकतो. कारण आपल्या हे जे कोकण आहे, कोकणाला कॅलिफोर्निया असं म्हणतात किंवा कोकणाचा कॅलिफोर्निया करायचा आहे असं म्हणतात. तर हा कॅलिफोर्निया हा फक्त आणि फक्त दळणवळण जर का तुमचं चांगलं असेल तर त्याच माध्यमातून होऊ शकतो. अदरवाईज मग जे टुरिस्ट असतात त्यांचं जे डेस्टिनेशन आहे हे बदलत असतं, कारण हा जो त्रास आहे हा त्रास कुणालाही आवडणार नाही. पण येत्या काळामध्ये ज्या प्रकारे आपण रस्ता बघू शकतो, हा रस्ता अतिशय सुंदर आणि रस्त्याला खड्डे नाहीत आता इथपर्यंत तरी. म्हणजे आपण चिपळूणवरून निघालो आहे तुम्ही बघितलं असेल, आणि आता आरवली सावर्ड्यानंतर आरवली, आणि आरवलीनंतर आता आपण पोचणार आहोत संगमेश्वर. इथपर्यंतचा रस्ता तरी 100 आउट ऑफ 100 मार्क्स. 98% काम या रस्त्याचं पूर्ण झालेलं आहे, हे या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो. कारण तुम्ही 100-110पर्यंत गाडी नेऊ शकता, त्याचा आम्ही आता ट्रायल पण घेऊन झालेलो आहे. पण तरी पण शक्यतो प्रवासामध्ये वेग हा बेताचा असावा, कारण अशा स्वरूपामध्ये पटकन गाडी, अजूनही डबल रोड ॲक्टिवेट नाही त्याच्यामुळे मग पटकन अशा गाड्या समोर येतात. त्याच्या कारणासाठी म्हणून मग थोडंसं सेफ्टी घेणं गरजेचं आहे. अदरवाईज रस्त्याच्या बाबतीमध्ये म्हणाल तर 100 पैकी 100 मार्क. आणि येत्या काळामध्ये हा रस्ता परिपूर्ण होईल, सुंदर होईल, जेणेकरून हे सगळे डायव्हर्जन्स वगैरे संपून जातील आणि एक विलक्षण असा अनुभव तुम्हाला सगळ्यांना प्रवासाचा घेता येईल आणि सुरक्षितपणे आपापल्या डेस्टिनेशनला तुम्ही पोचू शकाल. हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आणि हे साध्य होतं एक चांगला रस्ता जर का असेल तर. निश्चितच सगळ्या गोष्टी, इंधन बचत असेल किंवा बाकीच्या गोष्टीसुद्धा, जसं की जो ट्रॅव्हल किंवा टुरिझमचा आनंद आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. हे बघा, प्रवास करता करता आपण येऊन पोहोचलेलो आहे शास्त्री पूल या ठिकाणी. आता शास्त्री पूल म्हणजे संगमेश्वरचा गेट म्हणावं लागेल. हा पूल जो आहे या बाजूला बघू शकता आपण, जुना पूल होता पलीकडे, आणि आता सध्या तरी हा नवीन ब्रिज कार्यान्वित झालेला आहे. ब्रिजवरून बाहेर पडताना थोडासा रस्ता खराब आहे. आणि आता शास्त्री पूल सोडल्यानंतर पुन्हा एकदा एकेरी वाहतूक, कारण या बाजूला रस्त्याचं काम सुरू आहे, त्यासाठी म्हणून मग एकेरी वाहतूक, त्याचबरोबर रस्ता खराब, या दोन्ही गोष्टींचा मेळ एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. साधारणपणे संगमेश्वर येईपर्यंत रस्ता अतिशय सुंदर होता, पण आता पुन्हा एकदा रस्त्याला प्रचंड धूळ, त्याचबरोबर रस्त्यावरती खड्डे आणि एकेरी वाहतूक, आता तिहेरी मिलाप या ठिकाणी झालेला दिसून येतो. आणि समोर दिसणारा हा ओव्हरब्रिज आहे, त्याच्यामुळे ओव्हरब्रिजमुळे अजून काम सोपं होणार आहे. तुम्ही डायरेक्टली थेट शास्त्री पुलापर्यंत जाऊ शकता या ब्रिजवरून. पण
सध्या तरी तुर्तास याचं काम थांबलेलं आहे. या ठिकाणाहून जर का आपल्याला संगमेश्वर मार्केटकडे जायचं असेल तर तुम्ही या बाजूने संगमेश्वर मार्केटला जाऊ शकता. त्याचबरोबर संगमेश्वर स्टँडच्या अगोदर या ठिकाणी डाव्या बाजूला आपल्याला पेट्रोल पंप, तर आता आपण पोचलेलो आहोत संगमेश्वर बस स्टँड या ठिकाणी. संगमेश्वर बस स्टँडच्या इथूनच आपण डावीकडे वळून देवरुख साखरपा या भागामध्ये जाऊ शकता. त्याचबरोबर उजवीकडे संगमेश्वरची बाजारपेठ आणि समोर झालेली ट्रॅफिक जॅम आणि त्याचबरोबर पुलाचं बांधकाम हे पण आपण बघू शकता. दोन्ही बाजूला अप डाऊन साईडला पुलाचं जे बांधकाम आहे हे सुरू आहे. आणि हा जो जुना पूल आहे रत्नागिरीकडे जाताना, हा इंग्रजकालीन पूल, याला एक धोक्याची सूचना देखील दिली गेलेली होती की लवकरात लवकर हा पूल नव्याने बांधून तयार व्हावा. त्या दृष्टिकोनातून मग अशा प्रकारे या बाजूला बघू शकता बस स्टँड, संगमेश्वर बस स्टँड. या बाजूला आपण देवरुखकडे जातोय आणि या बाजूला रत्नागिरी. समोर बघू शकता हा जुना पूल, त्याचबरोबर दोन्ही बाजूने होत असलेलं नवीन बांधकाम. ज्यावेळेला हा पूल किंवा हा ब्रिज वापरात येईल त्यावेळेला सगळ्याच कोकणकरांचा जो प्रवास आहे, मग तो पर्यटनाच्या माध्यमातून असू दे किंवा गावी जाण्याच्या माध्यमातून असू दे, हा निश्चित वेगवान आणि सुखदायक होणार आहे. संगमेश्वर सोडल्यानंतर आमची पूर्ण भ्रमनिरास झालेला आहे. कारण ज्या प्रकारे अपेक्षा होती की रस्ता असायला पाहिजे की जेणेकरून प्रवास सुखदायक होईल, पण तसं काही दिसत नाही आहे. दोन्ही बाजूनी तुम्ही बघू शकताय. कारण ज्या प्रकारे आपण रस्ता बघितलेला होता चिपळूणपासून संगमेश्वरपर्यंत, त्याच्या अगदी उलट पक्षी हा समोरचा रस्ता दिसतो आहे. एकतर एकेरी वाहतूक आहे, त्याचबरोबर रस्त्यावर भरमसाठ खड्डे आहेत. पावसाळा जर का असेल तर याहीपेक्षा भीषण अशी अवस्था तुम्हाला बघायला मिळू शकते. तर आपण आजचा जो व्हिडिओ करतो आहे याचा उद्देशच हा आहे की जेणेकरून जे कोणी आपण चाकरमानी असाल किंवा पर्यटनासाठी कोकणामध्ये येत असाल, तुम्हाला या सगळ्या गोष्टीची परिपूर्ण अशी कल्पना यावी, या कारणासाठी म्हणून विशेष करून हा व्हिडिओ करण्याची आज मी तस्ती घेतो आहे. आता पुन्हा एकदा समोर बघू शकताय दोन्ही बाजूला काम सुरू आहे आणि कामच सुरू आहे असं म्हणू शकतो. कारण या बाजूला उजव्या बाजूचा जो रस्ता आहे याचं काम आत्ता सुरू आहे. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये ह्याला काही महिने लागतील हे काम पूर्ण होईपर्यंत. परंतु असा जरी रोड तुम्हाला मिळाला तरीसुद्धा थोड्या वेगळ्या प्रकारचं मानसिक समाधान मिळू शकतं. थोड्या वेळासाठी चांगला रस्ता लागला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा वाईट रस्त्यावरून आम्हाला जाण्याची वेळ आलेली आहे. साधारणपणे संगमेश्वरपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती चांगला रस्ता लागतो आणि पुन्हा एक 5-6 किलोमीटर गेल्यानंतर अशा स्वरूपाचं खराब रस्ता लागतो. कारण त्याचं कारण असं आहे की दुसऱ्या बाजूला याचं काम चालू आहे, त्या कारणासाठी. आणि समोर फेमस अशी मुळे मिसळ, अर्थात आम्ही कधी याची टेस्ट घेतलेली नाही आहे, पण रस्त्यावरती बोर्ड लावलेला आहे, त्याचा अर्थ चांगलंच असणार. आणि तुम्ही डाव्या बाजूला बघू शकताय हा संपूर्ण खोदकाम केलेलं आहे जेणेकरून रस्त्याची रुंदी वाढवता येईल. आणि आता पुन्हा एकदा चांगला रस्ता सुरू झालेला आहे. उजव्या बाजूला नेहमीप्रमाणेच हा रस्ता सुरू झालेला असला तरी याचं कार्यान्वित होण्यासाठी मला असं वाटतं की 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागू शकतो अजून. आणि सध्या जर बघाल तर कोकणामध्ये, कोकणाच्या नशिबाने एकूण 3 मंत्रिपदं आपल्या कोकणाला आहेत. कोकणामध्ये 3 राज्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे नक्कीच ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आहे. या सगळ्या गोष्टी सगळ्यांना कळतात, माहिती आहेत. त्याच्यामधून ही गोष्ट माहिती नाही आहे अशातला काही भाग नाही आहे. पण तरीसुद्धा जे काही मग ठेकेदार असतील की ठेकेदार पळून जाणे असेल किंवा मग जमीन अधिग्रहणाचा तर कार्यक्रम यांनी अगोदर उरकलेला आहे असं वाटतंय. जमीन अधिग्रहित झाली असल्याशिवाय हा रस्ता असं मला दिसत नाही आहे. पण जे काही ठेकेदार पळून जातात किंवा या सगळ्या गोष्टी आहेत याच्याकडे सरकारने गांभीर्याने बघावं किंवा त्यांच्याकडून जर का एखादा ठेकेदार पळून जात असेल तर त्याचं डिपॉझिट तुमच्याकडे जर असेल तर ते जप्त व्हावं.
अशा स्वरूपामध्ये. कारण ठेकेदार जो कोणी आहे तुम्हाला, तो ठेकेदार तुमचे फुकट काम करत नाही आहे. त्याच्यामुळे जर का त्याने तुमचे पैसे घेऊन किंवा सरकारी पैसा जर का तो घेऊन पळून जात असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे असं मला वाटतं आहे. सौंदर्य कोकणासाठी दिलेलं आहे, तर हे सगळ्या जगापर्यंत पोहोचावं किंवा आपले जे काही प्लस पॉईंट आहेत, ज्या गोष्टी कोकणाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये सरकारकडून असतील किंवा स्थानिक नेते असतील, सरकारी अधिकारी असतील किंवा संपूर्ण कोकणवासी यांनीसुद्धा ज्या आपल्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत यांना धरून ज्या काही आपल्याला याच्या पुढे जाऊन काम करायचं आहे याचा थोडासा विचार केला जावा, जेणेकरून मग संपूर्ण कोकणामध्ये जी आर्थिक चलनवलन आहे हे देखील वाढेल. आणि पुन्हा एकदा मुद्दा तिथेच येतो की जर का तुमची वाहतूक व्यवस्थित नसेल तर निश्चितपणाने जे पर्यटक ज्यांचा ओढा आहे कोकणाकडे तो थोडाफार कमी होऊ शकतो. पण ठीक आहे, ज्या बहुतांश म्हणजे आता तसं म्हणू शकतो तर 80% रस्ता तुम्ही गोव्यापर्यंत जाता येतो तो पूर्ण झालेला आहे. आता मध्ये जे पॅचेस आहेत ते पॅचेस मी तुम्हाला या माध्यमातून दाखवतो आहे की कुठे कुठे रस्ता कसा आहे आणि काय प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्ही बघू शकता. माझं अजिबात असं म्हणणं नाही की हा रस्ता पूर्णपणे खराब आहे किंवा या रस्त्याला खूपच प्रॉब्लेम आहेत किंवा जे काही सरकारने बरंचसं रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि हे जर चांगल्या पद्धतीने केलं असताना अशा चांगल्या कामाविषयी वाईट बोलणे हे सुद्धा तितकं चांगलं दिसत नाही. पण ज्या ठिकाणी जे काम आता पेंडिंग आहे त्याच्याबद्दल बाकी निश्चितपणे बोलावंच वाटतं. कारण एखाद्या कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते आणि ती मर्यादा अशी असते की तुम्ही काही काळासाठी का होईना एक मनामध्ये आपण धरून चालतो की बाबा हे जे काम आहे हे एवढ्या वेळामध्ये पूर्ण होईल. आणि जर का तसं झालं नाही, त्याला जर का कालावधीत पुढे जात असेल तर निश्चितच संताप येतो. त्या कारणासाठी म्हणून हा आजचा व्हिडिओ करतो आहे. तर मध्ये जो रस्ता खराब आहे तो आपण बघितला, काही ठिकाणी रस्ता चांगला आहे तो सुद्धा मी तुम्हाला या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो. आता पुन्हा एकदा रस्त्याच्या मध्ये असा पॅच आलेला आहे, दोन्ही बाजूनी रस्ता खराब आहे, अप अँड डाऊन. तुम्ही बघू शकता की दोन्ही बाजूला ह्याचं रस्त्याचं काम सुरू नाही. बाजूला नारळी पोपळीचं झाडं, बागा, वातावरण सुंदर आहे. पण ठीक आहे, अजून एक याच्यामध्ये प्लस पॉईंट असं आहे की रस्त्याचं काम सुरू आहे हे आपण बघू शकतो. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये लवकरात लवकर हा रस्ता प्रॉपरली प्लेस असेल. आणि त्याच्यामुळे थोडंसं आपण प्रवास करताना सगळ्यांनी सावधानता बाळगावी, कारण दोन्ही बाजूला अशा प्रकारे डोंगर खोदून ठेवलेले आहेत या कारणासाठी. म्हणून बाकी तुम्ही प्रवासाचा आनंद याच्यामधून घेऊ शकताय. तर प्रवास करता आपण येऊन पोहोचलेलो आहोत हातखंब्यामध्ये. आणि इथून पुढे साधारणपणे 7 ते 8 किलोमीटर रत्नागिरी असणार आहे. पुरती ब्रह्मनिराशा झाली जेव्हा आम्ही प्रवास करत होतो संगमेश्वरपासून रत्नागिरीपर्यंत. हा जो हायवे आहे, आता हायवे म्हणायचं की पाऊलवाट म्हणायचं हा प्रश्न आहे त्याच्यापुढे. तर हा प्रवास करताना अतिशय भ्रमनिराशा झाली, कारण ठिकठिकाणी डायव्हर्जन होते, ठिकठिकाणी खड्डे होते, रस्त्याची बेसुमार अशी नासधूस झालेली होती. आणि एकंदर अनुभव जर म्हणाल तर अतिशय वाईट असा अनुभव निश्चितपणे सांगू शकतो की जेणेकरून हा जो रस्ता आहे हा लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि संपूर्ण कोकणकरांचा जो प्रवास आहे, पर्यटकांचा प्रवास आहे, हा अतिशय सुखामध्ये व्हावा, चांगला व्हावा अशी प्रार्थना करूया परमेश्वराकडे, जेणेकरून हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण होईल. आणि खरं तर हा आता व्हिडिओ मी इथे एंड करतो आहे, कारण जो मुख्यत्वे करून आपल्याला रस्ता तुम्हाला दाखवायचा होता तो चिपळूणपासून ते रत्नागिरीपर्यंतचा हा रस्ता, आणि त्याच्या रस्त्यामधले जे महत्त्वाचे जे स्पॉट्स आहेत हे मी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरेच दिवसानंतर मी खरं तर हा व्हिडिओ करतो आहे, जेणेकरून म्हणजे रस्त्याचा व्हिडिओ. मागच्या वेळेला ज्या व्हिडिओजना आपण उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे, ज्या वेळेला मी माझा कॅमेरा घेऊन बाहेर पडलो त्या वेळेला आपण सगळ्यांनी अतिशय मनापासून प्रतिसाद दिलेला आहे, कमेंट्स केलेले आहेत.
आणि जे आपलं प्रेम आहे हे आपण नेहमीच दाखवत असता, याच्यासाठी खरं तर मनापासून आभार. आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्याबद्दल कमेंट करा. या रस्त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, किंवा एखादा पॉलिटिकल अप्रोच कसा असला पाहिजे, किंवा इथून पुढे जर का हा लवकरात लवकर रस्ता व्हायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा काय करावं लागेल, गव्हर्नमेंटचा अप्रोच कसा असला पाहिजे वगैरे वगैरे बद्दल आपण कमेंट करा. आणि भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन एक्साइटिंग आयदर फॅमिली ब्लॉगमध्ये आयदर ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.